आणि जवळपास 60 लाख लोकांची हत्या करण्यात आली। त्या दुःखदायक गोष्टीच्या मागे होतं कोण? तर हिटलर। त्यांनी कुठे सुसाईड केलं होतं त्या जागेवर आम्ही आलेलो आहोत। म्हणजे इंडियाचे जर सांगायचं झालं तर आजचे जवळपास 240 करोड रुपये रक्तरंजित प्रकारच्या सगळ्या तशाच गोष्टी झाल्या। म्हणजे तर स्वागत आहे तुमचं नवीन दिवसात। काल ऍक्च्युली रात्री खूप लेट झालं होतं, जवळपास 8:15 वगैरे वाजले होते आणि आम्ही थकलो पण होतो। आणि जी गोष्ट आता आपल्याला बघायला जायची आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहात, ती तुम्हाला आम्हाला उजेडात दाखवायची होती आणि आम्हाला स्वतः पण उजेडात बघायची होती। ती बेसिकली ओपन स्पेस आहे, 24 तास ओपन असतं। ओपन राहते। तर ते ऍक्च्युली आम्हाला दिवसाच बघायचं होतं आणि तुम्हाला पण दाखवायचं होतं। आणि आता तुम्ही ज्या ठिकाणची आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते, आम्ही आलो आहे पोस्ट अमर प्लॅट जवळ। तो व्हिडिओ बघा आणि तोपर्यंत आम्ही पोहोचतो त्या ठिकाणी, जे ठिकाण तुम्हाला आता दाखवायचं आहे। त्याच्यामुळे जर्मनीमध्ये स्वस्तिक काढायला बॅन आहे। पब्लिकली गोळी मारण्यात येत, लोक मागे बघत आहेत, त्यांचं टक्कल करण्यात आलं। बऱ्याचशा लोकांना मारून जे आहे तसं एका गड्ड्यात खणण्यात आलं। तर मंडळी, बर्लिन ट्रॅव्हल सिरीज जे आहे, बर्लिनचे जेवढेही एपिसोड्स आहेत ते तुम्ही नक्की बघा, नक्की लोकांना शेअर करा, कारण तुम्ही या सगळ्या गोष्टी बघून इतिहासाशी खूप जास्ती लवकर कनेक्ट करू शकता। ज्या गोष्टी आपण फक्त वाचल्या होत्या त्या तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवलेल्या आहे। आणि आम्हाला या सगळ्या व्हिडिओज बनवायच्या अगोदरच यूट्यूबची पॉलिसी माहिती होती की जेव्हा तुम्ही हत्या, मर्डर या शब्दांचा वापर करता, या सगळ्या गोष्टी दाखवता, त्यावेळेस तुमच्या व्हिडिओज मॉनिटाईज होत नाही, तुमच्या व्हिडिओजवर ॲड येत नाही आणि तुम्हाला माहिती आहे नो ॲड म्हणजे नो मनी। या सगळ्या व्हिडिओजमधून आम्हाला काहीही पैसा मिळणार नाही आहे। तरीही आम्ही हिम्मत करून गेलो की नाही, आम्हाला या सगळ्या व्हिडिओज बनवायच्या आहे, प्रत्यक्षात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहे। आणि बऱ्याचशा ज्या व्हिडिओज आहेत ज्या तुम्हाला आम्ही दाखवल्या, त्या व्हिडिओज तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवर मिळणार नाही, इंटरनेटवर सुद्धा मिळणार नाही। ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्रूर हत्या लोकांची कशी झाली त्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला दाखवल्या ते कुठेही मिळणार नाही। तर प्लीज या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ही तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे। बर्लिन वॉलचा काही पार्ट या ठिकाणी पण आहे, तुम्ही बघू शकता। आणि याच्या बॅक साईडनी पण इन्फॉर्मेशन आहे आणि इकडल्या साईडनी पण इन्फॉर्मेशन आहे। एक गोष्ट कॉमन आहे दोन्ही साईडला, ती म्हणजे इथे चिपकवलेले च्युइंगम। आणि आम्ही 2-3 इथल्या जर्मन लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला की ते च्युइंगम का लावले, तर ते म्हटले की मी जरी बर्लिनची आहे तरी मला बिलकुल माहिती नाही आहे। तर आणि ते कुठे काही लिहिलेलं पण नाही आहे। तर जर तुम्हाला माहिती असेल याबद्दल की हे च्युइंगम का लावतात, कारण मी बरेच कंट्रीमध्ये बघितलेलं आहे, काय मॉन्युमेंटवर च्युइंगम खूप चिपकवतात लोक। तर त्याचं रिझन काय ते नाही माहिती, तर तुम्ही सांगू शकता प्लीज। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत मर्डर ज्यूइश मेमोरियल जवळ। तुम्ही बघाल तर तुम्हाला असे कॉन्क्रीटचे छोटे मोठे असे स्लॅब्स दिसतील। समोर गेल्यानंतर आणखी त्याची हाईट वाढेल। तर आता या स्लॅब्स बद्दल सांगायचं झालं तर हे बेसिकली होलोकॉस्टला रिप्रेझेंट करतं। होलोकॉस्ट म्हणजे वर्ल्ड वॉर 2च्या वेळेस पूर्ण जर्मन ऑक्युपाईड युरोप जो एरिया होता त्याच्यामध्ये जेवढे पण ज्यूज लोक होते त्यांना मारण्यात आलं आणि जवळपास 60 लाख लोकांची हत्या करण्यात आली। तर ज्या ज्यूज लोकांची हत्या झाली त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे कॉन्क्रीटचे स्लॅब्स जे आहे ते बनवलेले आहे, जे की 19,000 स्क्वेअर मीटरमध्ये आहे। आणि टोटल जर सांगायचं झालं तर हे 2711 कॉन्क्रीट स्लॅब्स आहे। तर काय झालं होतं, जेव्हा यांनी डिझाईन करणं स्टार्ट केलं ह्या मेमोरियलसाठी, त्यावेळेस त्यांनी 4,000 कॉन्क्रीट स्लॅब बनवायचं डिसिजन घेतलं। पण जेव्हा त्यांनी रिकॅल्क्युलेट केलं की या जागेवर किती लिगली ते बांधू शकतील, आता तुम्हाला माहिती आहे की इथे जर्मनीमध्ये जागेप्रमाणेच लोक राहतात आणि जागेप्रमाणेच स्क्वेअर मीटरनुसारच लोकांचं सगळं राहणं वगैरे डिसाईड केलं जातं। तर लिगली त्यांना 2711 कॉन्क्रीट स्लॅब बांधायचीच परमिशन होती। मग 2003 मध्ये त्यांनी हे कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलं। 2004 मध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शन संपलं आणि 2005 मध्ये त्यांनी हे पब्लिकसाठी ओपन केलं। आणि जे हे स्लॅब्स आहे याच्या खालीच सेम याच जागेवर खाली याच्या म्युझियम पण आहे, जिथे आणखी या सगळ्या लोकांबद्दल इन्फॉर्मेशन दिल्या गेलेली आहे। तर आम्ही येतपर्यंत थोडासा अंधार झाला। आणि तुम्ही जर बघा तर जिथं आपण स्टार्ट केलं होतं वॉक करणं, तिथे छोटे छोटे स्लॅब्स होते, आता हे खूप उंच झाले आहे। हाईट बघू शकता तुम्ही, पुष्कळ उंच आहे। आणि स्लॅब्स। महत्वाची गोष्ट की ही एक पण जागा ना अशी सपाट नाही आहे। तुम्ही बघाल इथे तसं खालीवर आहे, इकडे पण पूर्ण असा उतार आहे, तर सरळ बिलकुल जागा नाही। आणि सेम आम्ही इथे पण असे झिगझॅग आहे। तर सेम आम्ही ज्या म्युझियम मध्ये तुम्हाला दाखवलं व्हिडिओच्या सुरुवातीला, तिथे पण जो पूर्ण म्युझियम होतं ते या होलोकॉस्टलाच रिप्रेझेंट करणं असेच त्यांचे म्हणजे त्या थीमवर बनवलं आहे बेसिकली। तर तिथे पण सेम आहे की कुठली जागा सरळ नाही आहे आणि हे स्लॅब्स पण बिलकुल सरळ उभे नाही। म्हणजे जर तुम्ही बघाल तर काही आडवे वगैरे पण आहेत, तसे थोडेसे अँगलवर स्लाइंटेड टिल्ट पण आहेत। आणि या मेमोरियलचं कन्स्ट्रक्शन जेव्हा झालं तेव्हा याला जवळपास 25 मिलियन युरोज इतका खर्च आला। म्हणजे इंडियाचे जर सांगायचं झालं तर आजचे जवळपास 240 करोड रुपये।
तर आता आम्ही जस्ट त्या स्लॅब्समधनं बाहेर त्या रोडवर आलेलो आहो आणि इथे ना तसं तर अंडरस्टूड आहे त्या गोष्टी की अशा ठिकाणी गेल्यानंतर आपण काही रूल्स एक आपले स्वतःचे संस्कार असतात की अशा ठिकाणी गेल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे ते मेमोरियल आहे. आपण श्रद्धांजली अर्पण करायसाठी जातोय त्या ठिकाणी. तर ते ऍक्च्युअली रूल्स लिहिले पण आहेत की तुम्ही बायसिकल वगैरे घेऊन नका जाऊ, दारू सिगरेट पिऊ नका, मस्त्या करू नका, गाणे वाजवू नका, ह्या स्लॅबवर उभं राहू नका किंवा एकावरून दुसऱ्यावर उड्या मारू नका. बट स्टील आम्हाला म्हणजे काही मुलं तर आता जस्ट असं रेकॉर्ड करत होता आणि काही मुलांनी इतकं विचित्र जोरात आवाज केले ना, म्हणजे 4-5 उन्हाळ मुलं होते तर हा पण घाबरला कारण आम्ही जोरात मागच्या स्लॅब मध्ये तो असा एकदम आपण करतो ना भीती दाखवतो कारण जोरात ओरडला तो. आणि खूप मोठे मोठे स्लॅब्स आहे म्हणजे 1-2 वेळा असं झालं की जसं भुलभुलैया म्हणजे असं असतं ना की हरवून जातो थोडंसं तसं होतं. आणि तिथे लिहिलं पण आहे की तुम्ही तुमच्या रिस्कवर एंटर करा म्हणून कारण ते खालीवर आहे सगळ्या गोष्टी आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विथ फॅमिली येत असाल तर सोबत राहा. थोडं हरवण्याचे चान्सेस आहेत जसं आता आम्ही थोडंसं झालं होतं एकमेकांना आवाज द्यावा लागला होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथे अल्कोहोल आणि स्मोक वगैरे अलाउ नाही आहे. ऑफकोर्स नसायला पाहिजे या सगळ्या गोष्टी इथे. पण आता आम्हाला इथे एक कपल याच्यावर स्लॅबवर बसूनच ड्रिंक वगैरे करताना दिसले तसं हे आम्हाला आवडलं नाही. म्हणजे रिस्पेक्ट करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची. तर आय थिंक हा ब्लॉग पण थोडा इमोशनल झालाच आहे. बेसिकली बर्लिन मध्ये 2 गोष्टी 2-3 व्हिडिओज असे आहेत की जे बिलकुल इमोशनल आहेत आणि त्या सिटीची हिस्ट्रीच तशी आहे पूर्ण म्हणजे अशी आपण म्हणतो ना बिलकुल रक्तरंजित प्रकारच्या सगळ्या तशाच गोष्टी झाल्या. म्हणजे इतक्या लोकांना मारण्यात आलं आणि तुम्ही आमचं जुनं पण आणि तुम्हाला ते वर्ल्ड वॉर 2चं म्युझियम दाखवलं तिथे बघाल की ना फक्त ज्युइश लोकांवर पण यांच्या पण लोकांवर जे ओपोनंट्स होते यांच्या विचाराला सहमत नव्हते त्यांच्यावर पण अत्याचार करण्यात आले, त्यांना पण मारण्यात आलं. तर त्या सगळ्या गोष्टी बघून थोडे 1-2 ब्लॉग आमचे झाले आहेत तसे आणि नाही आम्ही एकदम हॅपी होऊन नाही बोलू शकलो कारण ते आतून निघतच नाही. तर आता ॲक्च्युली आम्ही व्हिडिओला एंड केलंच होतं ऑलमोस्ट पण नंतर आम्हाला कळलं की आमची एक जागा अजून सुटत आहे आणि ज्या सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत ज्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या दुःखदायक गोष्टीच्या मागे होतं कोण तर हिटलर ऑफकोर्स. तर त्यांनी कुठे सुसाईड केलं होतं त्या जागेवर आम्ही आलेलो आहोत. हे तुम्ही मागे बघू शकता. तर तुम्हाला असं वाटेल खूप मोठं असं काही स्टॅच्यू किंवा मोठं मेमोरियल त्यांचं असेल तर अजिबात नाही आहे. ओपन स्पेस आहे आणि लिटरली लोकांनी इथनं दगडं घेऊन तिथे मारलेले सुद्धा आहे, दगडसुद्धा फेकलेले आहे. तर हा जो एरिया आहे ते जे ज्युइश मर्डर मेमोरियल आहे या रोडच्या त्या साईड जिथनं आता आम्ही आलेलो आहोत त्या साईडवरून सरळ जेव्हा येतो आपण मॉल ऑफ बर्लिनला या साईडचा जर तुम्ही एरिया बघाल तर खूप सुंदर एरिया आहे. ह्या सगळ्या सुंदर एरियामध्ये ही एवढी फक्त एक स्पेस सोडलेली आहे ज्या ठिकाणी त्यांनी वर्ल्ड वॉर 2च्या नंतर स्वतःला गोळी मारून सुसाईड केलं होतं. तर यावरून आपल्याला एकच बोध मिळतो की माणूस किती मोठा झाला आहे, त्यांनी काय अचीव केलेलं आहे यापेक्षा त्यांनी काय कर्म केलेले आहे आणि त्याला कशा पद्धतीने लोक आठवण ठेवतील. आता या ठिकाणी बघाल ज्या ठिकाणी त्यांनी सुसाईड केलं होतं म्हणजे याच्या खाली बंकर होते त्या बंकरच्या खाली जेव्हा त्याला कळलं की आपण युद्ध हारलेलो आहोत आणि आता आपल्याला पकडणार आहे आणि त्या सगळ्या भीतीमुळे त्याने सुसाईड केलं. तर हे या ठिकाणीच बंकर होतं. आता ते बुजवण्यात आलेलं आहे आणि ही एवढी स्पेस आहे आणि लोकांनी लिटरली इथनं दगडं घेऊन तिथे मारलेले आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता स्वतःच्याच देशामध्ये आज इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे बर्लिनमध्ये त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं मेमोरियल तर सोडा 1x1ची जागा सुद्धा नाहीये. तर आता या नोटवर आम्ही आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. इथेच आम्ही विचार केला होता की लवकरात लवकर दुपारून पण नाही जमलं आमचं येणं. तर चला मग व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि या सगळ्या व्हिडिओ ज्या आहेत तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि लहान जे तुमचे स्टुडंट्स लोक असतील त्यांना सुद्धा दाखवा. खरंच आम्ही मेहनत घेऊन ते इन्फॉर्मेशन टाकण्याचा प्रयत्न करतो कारण आम्ही इतिहास वाचला होता पण स्वतः जाऊन बघणं आणि सगळं व्हिज्युअलाइज करून म्हणजे समजून घेणं याच्यामध्ये थोडा फरक असतो जे आम्हाला समजलं. तर प्लीज शेअर करा आणि जर नवीन असाल तर आय नो तुम्ही सबस्क्राईब केलं आहे बट नसेल केलं विसरले असाल कदाचित तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया अजून नवीन काहीतरी. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.